निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य ज्याची कीर्ती ख्याती अलौकिक प्रचंड भारावून टाकणारी आहे। आणि म्हणूनच या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली जाण्यापासून ते महाराजांच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा इतिहास हसत खेळत उगवत्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम खेळाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे। आपल्याकडे हिस्ट्री टीचिंग टॉयज आहे। याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या 100 घटना सांगणारा एक बोर्ड गेम दिलेला आहे। हा आपला नॅशनल अवॉर्ड विनिंग गेम आहे। ओके, सो इकडे इयर आहे आणि त्या इयरला काय झालं ते खाली लिहिलेलं आहे आणि त्याची इथे अमाऊंट दिलेली आहे। म्हणजे आता कसं की खेळताना आपल्याला शिवजन्म ते राज्याभिषेक पर्यंतचा प्रवास एक मावळा बनून करायचा आहे। ज्या क्रमाने घटना घडल्या होत्या त्या क्रमाने या बोर्डवरती मांडलेल्या आहेत। ओके, आणि हा गेम खेळता कसा आहे तुम्ही? ओके, हा गेम खेळायचं असल्यावर आपल्याला आवडत्या रंगाचे टोकन घ्यायचं याच्यातून पायदळाचं। याला आपल्याला खाली स्टँड दिलेले असतात, हे आपण स्टँड याला लावायचे, पहिल्या घरावरती ठेवायचे। इथे शिवछत्रपती महाराजांचा जन्म झाला, आपण इथे आहोत याचा अर्थ आपण शिवजन्म सेलिब्रेट करतोय म्हणून खेळणाऱ्या प्रत्येक योद्ध्यांना आपण स्टार्टिंगला 2-2 हजार रुपये होऊन देत आहोत स्वराज्य खजिन्यात। ओके, त्याचा डिझाईन पण आय गेस राजमुद्रा सारखाच आहे। येस मॅम, हा आपला नेहमीचा सिम्बॉल आहे। आता डायस टाकायचे, हर हर महादेव बोलून आपल्याला डायस टाकायचे। फास्याचे दान आपल्याला जिथे घेऊन जाईल त्या मोहिमेमध्ये आपण आहोत याचा त्याचा अर्थ होतो। खेळता खेळता आपण इथे आलो, महाराजांनी सईबाईंसोबत लग्न केलंय, इथे आलो याचा अर्थ आपण महाराजांचं लग्न अटेंड करतोय। बक्षीस म्हणून आपल्याला स्वराज्य खजिन्यातून होन दिले जातात। अच्छा, आणि ते होन हे आहे 400 होन दिले जातात, पण आपल्याला याच्या पाठीमागचा इतिहास माहित नाही। एका पॉइंट वरून आपल्याला कळत नाहीये की त्याच्या पाठीमागचा इतिहास काय। महाराज अगदी 10 वर्षाचे असताना लग्न झालंय, पण ते त्याच्या पाठीमागची परिस्थिती आपल्याला समजून घेण्यासाठी इतिहासाच्या पाऊलखुणा हे पुस्तक दिलं जातं। अच्छा, हे पण या गेम सोबतच येतं? या गेम सोबतच आपल्याला येतं। तर आपण इथे जाणार 2 नंबरला, याच्यामध्ये सईबाईंसोबत लग्न एवढा छोटासाच पॅरेग्राफ असणार आहे। सेकंदात वाचता येईल असा पॅरेग्राफ आहे, मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही लँग्वेज मध्ये आहे। तसेच आपल्याला गेम कशी खेळायची त्याचा नियम बुक सांगणारं पुस्तक पण दिलं जातं। दॅट्स ग्रेट। आयरमॅन स्पायडरमॅन ऐवजी आपल्या मातीत घडलेल्या स्वराज्य योद्ध्यांची इन्फॉर्मेशन देणारं हे पण एक पुस्तक त्याच्यामध्ये ऍड केलं जातं। तसंच महाराज हे अष्टपैलू होते, 8 प्रकारचे नेतृत्व करायचे, त्यांच्या नेतृत्व कौशल्याचं पुस्तक दिलं जातं। असे 4 पुस्तकं तुम्हाला या बोर्ड गेम मध्ये दिले जातात। कार्ड्स दिले जातात, याच्यामध्ये 22 स्वराज्य योद्धे आणि 10 स्वराज्य दुर्ग, तसंच महाराज अष्टपैलूचे 8 कार्ड्स दिले जातात। खेळता खेळता तुम्हाला समजतं की कुठल्या घटना कधी झाल्यात, कोणत्या योद्ध्यांनी काय कर्तृत्व केलंय, कोणत्या गडावरती काय चांगल्या घटना घडल्यात, तसं आपल्याला खेळता खेळता समजतं। दॅट्स नाईस। बरं, या सगळ्याची सुरुवात कोणी केलेली की कॉन्सेप्ट कुठून आली आहे? कॉन्सेप्ट ही अनिरुद्ध राजदरेकर हे आपले क्रिएटर्स आहेत गेमचे। ओके, सो त्यांनी आपलं हे गेम तयार केलेला आहे। आणि कधीपासून झालाय हा साधारण? हा आपला लॉकडाऊन मध्ये झालेला। लॉकडाऊन आधीच लॉकडाऊन। नाईस टू मीट यू।